कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आत्ताची सगळ्यात मोठी बातमी. चला तर मग बातमी सविस्तर बघूया. नाशिकचे 150हून अधिक कांद्याचे कंटेनर अडकले, कष्टाची झाली होळी. मुंबई जवाहरलाल नेहरू पोर्ट बंदरावर नाशिक आणि महाराष्ट्रातील कांदा निर्यातदारांचे 150हून अधिक कंटेनरमध्ये भरलेला कांदा निर्यातीच्या अभावामुळे अडकून पडला आहे. हे कांदा कंटेनर मुख्यतः दुबई मार्गे आखाती देशांमध्ये निर्यात होतात, परंतु सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईचे मार्केट पूर्णपणे बंद झाले आहे. त्यामुळे कांद्याची निर्यात थांबली आहे. परिणामी कांदा उत्पादकांसमोर गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे. दुबई येथे माल स्वीकारला जात नसल्याने हजारो टन कांदा कंटेनरमध्ये अडकून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. निर्यात कधी सुरू होणार, दुबई मार्केट कधी उघडणार याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण आहे. एकीकडे बाजारभाव खाली गेले आहेत आणि दुसरीकडे उत्पादन खर्च वाढला आहे. त्यावर निर्यात धोरणातील अनिश्चितता आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात ठप्प झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांवर अधिक ताण येणार आहे आणि कांद्याचे माल खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कांदा हा नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचा कणा आहे. निर्यात थांबल्याने देशांतर्गत बाजारावर अतिरिक्त ताण येऊ भाव कोसळण्याची शक्यता प्रबळ आहे. कंटेनरमध्ये दीर्घकाळ पडून राहिल्यास माल खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही केवळ व्यापाऱ्यांची अडचण नसून थेट शेतकऱ्यांच्या घामाची आणि कष्टाची होळी झाली आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे.